मी दक्ष जंगम, मी 8th मध्ये आहे. माझी DMIT काउन्सिलिंग झाली. हां बोल, काय समजलं तुला त्याच्यातून? मी कशामध्ये वीक आहे आणि माझ्याबद्दल समजलं. ओके, म्हणजे स्ट्रेंथ आणि विकनेस दोन्ही कळल्या. ओके, मग आता स्ट्रेंथवर तू काम करशील. हां, काय काय करायचं ते समजलं तुला. ओके, तुला दक्ष फायदा होईल का याचा? हो. नक्की करशील ना मग? ओके, व्हेरी गुड. सर काय सांगाल तुम्ही? आज माझ्या मुलाची ते तुम्ही काउन्सिलिंग केली, हां, तो जो तुम्ही रिपोर्ट काढलेला आहे तो अगदी सगळं म्हणजे त्याच्या वागणुकीप्रमाणे त्याच्या आरोग्याप्रमाणे सगळं परफेक्टमध्ये आलेलं आहे. तर माझं म्हणणं असंच आहे की जसं माझ्या मुलाची जी काउन्सिलिंग केली आहे त्याप्रमाणे अजूनही बाहेरच्या लोकांनी आपल्या मुलाबद्दल जर असं काही वाटत असेल किंवा नसेल तरी त्यांनी त्यांची काउन्सिलिंग DMIT टेस्ट करून घ्यावी, जेणेकरून आपल्या मुलांमध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता जाणवते, कोणत्या गोष्टीमध्ये आपला मुलगा पुढे जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणीव होऊन आपण त्याप्रमाणे मुलाला मार्गदर्शन करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. ओके, तुम्ही काय सांगाल मॅडम? DMIT काउन्सिलिंग झाली ना ती त्याच्या जो तसं वागतो, जो बोलतो त्याच्याप्रमाणे सगळे रिपोर्ट प्रमाणे बरोबर आहे. ओके, आणि सगळ्या पालकांनी करून घ्या. तर सर याचा फायदा होईल तुम्हाला नक्की? हो, नक्कीच होईल. नक्की फायदा होईल. म्हणजे दक्षला पॅरेंटिंग करताना, पालकत्व करताना नक्की फायदा होईल. आमच्या मुलाबद्दल नाही, तुमच्या मुलाचं हे तुम्ही करून घेतलं तर नक्कीच तुमच्या मुलालाही फायदा होईल आणि तुम्हालाही त्या गोष्टीचा फायदा होईल. ओके सर, सो पॅशनला तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल थँक्यू. आणि पुढे तुम्हाला कुठलीही गोष्टीची काही गरज लागली काय असेल तर तुम्ही आम्हाला कधीही कॉल करू शकता. ओके, थँक्यू. वेलकम.